नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे अजूनही वाट पाहतोय तो. या कथेचे लेखक नितीन मोरे. साधारणपणे त्यावेळी मी 10 वर्षाचा होतो. माझ्या मोठ्या भावाचे नुकतेच लग्न झाले होते. वहिनी खूप चांगली होती, अगदी गोरी पान गाण्यातल्या वहिनीसारखीच जशी. दिसायला सुंदर आणि स्वभावाने सोज्वळ. थोड्याच अवधीत तिने आपल्या गोड स्वभावाने घरातील सगळ्यांची मने जिंकली. मी लहान असल्यामुळे माझी सगळी तयारी तीच करत असे. शाळेतून घरी आल्यावर पाढेपाठांतर, गृहपाठ माझ्याकडून करून घेत असे. आमचं संयुक्त कुटुंब असल्यामुळे कुटुंबात सदस्यांची संख्या मोठी होती, पण सगळे गुण्यागोविंदाने राहत होते. रात्रीची जेवणं आटोपली की सगळे मिळून गप्पा मारत बसायचो. मग कधी कधी भूतांच्या गोष्टी खूप रंगायच्या. अशाच एका गोष्टीमधील सत्यकथा जी मला वहिनीने सांगितली होती ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये वाल्हे नावाचे रेल्वे स्टेशन लागते. ते गाव म्हणजे माझ्या वहिनीचे माहेर. वाल्ह्या कोळ्याने त्याच गावी डोंगरावर बसून तपस्या केली म्हणून त्या गावाला वाल्हे असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. तिथेच वाल्याचा वाल्मिकी झाला. असे हे ऐतिहासिक वारसा असलेले गाव. माझ्या वहिनी लहान होत्या तेव्हाची ही गोष्ट. त्यांच्या गावाबाहेर एक जुनी परंतु नेहमी पाण्याने भरलेली एक पडकी विहीर होती. त्या विहिरीमध्ये म्हणे एक खवीस नावाचं पिशाच्च वास्तवाला होतं. त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला सहसा तिकडे कोणी फिरकत नसे, कारण गावातील अनेकांना त्या गोष्टीचा प्रत्यय आला होता. तसे गावामध्ये ज्यांचा भूतांवर विश्वास नाही असे देखील लोक होते. अशा लोकांनी मिळून एक पैज लावली. जी व्यक्ती पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता त्या विहिरीवर जाऊन पाण्याने घागर भरून आणील त्याला 500 रुपये रोख गावाकडून इनाम दिला जाईल. परंतु त्या खविसाच्या भीतीने कोणीही ती पैज जिंकायला तयार होईना. त्याच गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं. नवरा दारुडा होता. बाई कुणाच्याही शेतावर राबून आपलं आणि आपल्या मुलाबाळाचं पोट भरत होती. खायला पोटभर अन्न नाही की अंग झाकायला विधभर कापड नाही, अशी तिची दुरावस्था होती. त्यात घरात 3 मुलं. छोटं मूल अगदीच लहान होतं, म्हणून ती कामावर जाताना त्याला सोबत घेऊन जाई. दारिद्र्याला आणि दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला ती अक्षरशः कंटाळली होती बिचारी. तिने विचार केला, आपण विहिरीवर जायचं. जगले वाचले तर आपल्या मुलाबाळाच्या तोंडात 2 सुखाचे घास तरी पडतील, आणि मेले तर सुटका तरी होईल एकदाची. मन घट्ट करून ती उठली आणि ग्रामपंचायतीच्या दिशेने चालू लागली. मनात विचारांचं काहूर उठलं, पण आपल्या चिल्यापिल्यांसाठी तिने ही जोखीम उचलायची ठरवली होती. ग्रामपंचायतीत पोहोचून ती पैसे स्वीकारायला तयार आहे असं सांगितलं. येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस ठरवण्यात आला. सगळ्या गावात दौंडी पिटवण्यात आली. म्हाताऱ्या बायकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने आता पक्का निर्धार केला होता. आणि शेवटी तो दिवस आला. पौर्णिमा असल्यामुळे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे टपोरं अन्न पडलं होतं. सगळं कसं लख्ख दिसत होतं. थंडीचा वारा मात्र अंगाला चांगलाच झोंबत होता. वाऱ्याच्या झुळकीबरोबर अंगावर शहारा येत होता. अंगावर फाटकी आणि मळकी साडी नेसलेली, ठिकठिकाणी ठिगळे लावून शिवलेली, फाटक्या चोळीने कसं तरी अंग झाकलेलं. नवरा दारू पिऊन पडलेला, त्याला तिची काही परवाच नव्हती. डबडबल्या डोळ्यांनी तिने एकदा आपल्या मुलांकडे पाहिलं. त्यांना जवळ घेऊन त्यांचे पापे घेतले. डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या. लहान बाळाला उराशी धरून पोटभर दूध पाजून त्याला झोपवलं. पुन्हा एकदा मुलांच्या डोक्यावरून
मायेनं हात फिरवला. मन घट्ट करून ताडकन उठली. कोपऱ्यातलं एक फाटकं चिरगुट उचललं आणि त्याची चुंबळ करून डोक्यावर ठेवली. रिकामी घागर उचलली आणि निघाली तडक त्या गावाबाहेरच्या विहिरीवर. तिने केलेले हे धाडस पाहण्यासाठी सारा गाव जागाच होता त्या रात्री. घरापासून विहिरीपर्यंतचं अंतर बरंच दूर होतं. झपाझप पावलं टाकत ती वेगानं निघाली. मनात अनेक वाईट विचार येत होते. अनवाणी पायांनी ती वेगाने निघाली. थोड्याच वेळात विहिरीपासून 100 पावलांच्या अंतरावर पोहोचली. गावाबाहेरील माळावर कोणी पाखरूही दिसत नव्हतं. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. वाऱ्याची सळसळ आणि रातकिड्यांची किरकिर कानावर पडत होती. दुरून कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडत होता. पौर्णिमेच्या चांदण्या प्रकाशात सगळं कसं लख्ख दिसत होतं. दबक्या पावलांनी ती विहिरीवर पोहोचली. विहिरीवर कुणीच नव्हतं. सगळीकडे नीरव शांतता. तिच्या काळजाची धडधड वाढली. तिने विहिरीत खाली डोकावून पाहिलं. एक दीर्घ श्वास घेऊन जड पावलांनी ती विहिरीची एक एक पायरी उतरू लागली. एका एका पायरीबरोबर तिच्या काळजाचे ठोके वाढत होते. ती पाण्याजवळ पोहोचली. घागर पाण्यात बुडवली आणि डोक्यावर घेऊन ती वर चढायला मागे फिरली. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. डोक्यावर भलं मोठं पागोटं, अंगावर चादरा आणि धोतर, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी धरून विहिरीच्या वरच्या पायरीवर तो बसला होता. आडदांड शरीरयष्टी, भरभक्कम जबडा, पिळदार आणि झुपकेदार मिशा. त्याला पाहून तिला असल्या थंडीतही दरदरून घाम फुटला. श्वासांचा वेग वाढला. मन घट्ट करून ती एक एक पायरी चढू लागली. तसा तो खवीस म्हणाला, "कोण तू? या वक्ताला इथं कशी आलीस?" तिने सांगितलं, "शेजारच्या गावी कांदा भरणीला गेले होते. यायला उशीर लागला. घरात पाण्याचा थेंब देखील नाही, म्हणून आले होते पाणी भरायला." तिनं सांगितलं. तसा थोडा वेळ थांबून तो तिच्याकडे बघून म्हणाला, "आता आलीस तर माझे पाय धु. त्याशिवाय मी तुला असं जाऊ देणार नाही." तिने क्षणभर विचार केला आणि त्याच्या पायावर ती भरलेली घागर ओतली आणि पुन्हा घागर भरायला ती खाली उतरली. घागर भरून ती पुन्हा वर आली. तसा तो म्हणाला, "नुसतं पाय धुतलंस होय, आणि पुसायचं कोणी?" तशी ती बिथरली. तिने कुठेतरी ऐकलं होतं की पिशाच्याचे पाय धुवून पुसले की आपण त्याचे गुलाम होतो. स्वतःला सावरत ती म्हणाली, "तुझं पाय पुसायला माझ्याकडं काय बी नाही. घरी जाऊन परत पाणी आणायला येते तेव्हा काहीतरी घेऊन येते पाय पुसायला तुझं." थोडा वेळ थांबून तो म्हणाला, "नाही आलीस तर?" ती म्हणाली, "तर तू माझ्या घरी ये." "बरं." असं म्हणून त्यानं तिला जाऊ दिलं. वाऱ्याच्या वेगाने झपाझप पावलं टाकत ती गावाच्या दिशेने निघाली. गावकरी तिची वाटच पाहत होते. तिनं घडला प्रकार गावकऱ्यांनाच सांगितला आणि रात्री कुणीही कडी वाजवली तर दार उघडायचं नाही असं देखील सांगितलं. सगळे गावकरी लगबगीने आपापल्या घरी गेले. इकडे ती अजून कशी आली नाही म्हणून तो खवीस चांगलाच चिडला. रागाने तो गावाकडे आला. प्रत्येकाच्या दरवाजाच्या कड्या वाजवू लागला. पण प्रत्येक गावकऱ्यांना सूचित केल्यामुळे कोणीही घराचे दार उघडले नाही. या घटनेला 35 वर्ष होऊन गेली. परंतु असं म्हणतात की त्या खविसाचे पाय अजूनही ओलेच आहेत आणि ते पुसण्यासाठी तो आजही अमावस्या पौर्णिमाला आपले पाय पुसण्यासाठी प्रत्येक घराचे दार वाजवतो. आजही तो वाट पाहतोय त्याचे पाय कोणीतरी पुसण्याची. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.